नमस्कार रामकृष्णारी मंडळी. मी आज आसावागड संवर्धन मोहिमेसाठी निघालो आहे आणि विरारला प्रवास करत असताना हे वाटेत मला भजनी मंडळ भेटलं आणि त्यांनीसुद्धा मला अभंग सेवेची संधी दिली. मग विरारला मला अक्षय भेटला आणि मग बोईसरला निघालो. मग तिथं किरण भेटला. मग त्याच्यानंतर आम्ही एका बाईकवरून मग आसावागडाकडे प्रस्थान केलं. त्याच्यानंतर गडावर पोचल्यावर लगेच आम्ही श्रमदानाला सुरुवात केली आणि दरवेळेच्या तुलनेत आम्ही ह्यावेळेस रात्रीचं श्रमदान करत होतो. त्याच्यामुळं आम्हाला उन्हाचं चटकं लागत नव्हतं. हे खूप मोठा फायदा झाला. गड संवर्धन म्हटलं की खूप साऱ्या जबाबदाऱ्या आल्या. एकमेकांची काळजी घेणं आलं, कारण सह्याद्रीत हिंडणं सोपं नाही आहे. कारण पावलं पावले तुम्हाला धोकाच मिळणार आहे. जीवावर बेतण्याचे चान्सेस असतात. तर एकमेकांची काळजी घेणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. मग आम्ही रात्री 4:30 वाजता पुन्हा जेवायला बसलो, आराम केला आणि त्याच्यानंतर मग पुन्हा 7 वाजता आम्ही पुन्हा श्रमदानाला सुरुवात केली. त्यापूर्वी प्राची आणि सानिकाने कोयनामाई अमृततुल्य चहाचा बेत आखला होता. एकदम चहा जोरात झाला होता आणि त्याच्यानंतर मग पुन्हा श्रमदानाला सुरुवात केली. जमीन इतकी टणक झाली होती की पारसुद्धा चालत नव्हती आणि टिकावानेसुद्धा खूप खोदकाम जड जात होतं. मग पाऱ्यानेच खूप जोर दिला आणि त्याच्यातलाच एक फटका एक पायावर पडला. गड उतरताना आम्हाला वाटेत एक जांभळ भेटली आणि तिथं तुटून पडलो. मनसोक्त जांभळं खाल्ली. त्याचंच तुम्हीसुद्धा येत राहा सह्याद्रीमध्ये आणि सह्याद्रीची